नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला? बघा, समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला तो अधिकार आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला तो अधिकार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ? अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी तो लिहिलेला तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जिल्हा परिषद यांच्यामध्ये बघा सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? जिल्हा परिषद या बघा सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। 50 ते 75 या ठिकाणी सदस्य संख्या असते। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण खालीलपैकी किती सदस्य होते? भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भारताच्या बघा संविधान सभेमध्ये एकूण 299 या ठिकाणी एकूण सदस्य होते। प्रश्न क्रमांक 5 पहा, निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे? बघा, निबंधमाला या नावाचं मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। निबंधमाला बघा या नावाचं मासिक हे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं ते मासिक होते। प्रश्न क्रमांक 6 पहा, तैनाती फौज पद्धती बघा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली? तैनाती फौज पद्धती खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली पद्धत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने तैनाती फौज पद्धती सुरू केलेली पद्धत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? बघा, नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। गुगामल बघा हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांची स्तूप बघा सांची स्तूप बघा हे प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सांची स्तूप बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी बघा सांची हे स्तूप आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या? इंदिरा गांधी बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, दिल्ली या ठिकाणी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। हैदराबाद या ठिकाणी सालार जंग म्युझियम आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले? देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। चित्तरंजन दास यांना देशबंधू या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी? बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा, रघुनाथ धोंडो कर्वे यांनी बघा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संतती नियमनाची पहिली चळवळ ही सुरू केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, खालीलपैकी कोणता वायू या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही? बघा, या ठिकाणी 4 वायू आहेत। या 4 वायूपैकी कोणता एक वायू आहे जो वायू निष्क्रिय वायू नाही?
बघा लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास बघा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, डोनाल्ड मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 12 पहा, मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते? बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते? बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर या ठिकाणी बघा शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य? बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा डेन्मार्क व कोपनहेगन डेन्मार्क या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 युरी गागारिन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंध? पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित रविशंकर हे सितार वादक या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा युनेस्कोचं मुख्यालय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली? बघा कलम 80 मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा कलम 80 मध्ये राज्यसभा यांची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये बघा 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचं परिशिष्ट आहे? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा 8वे परिशिष्ट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजभाषा यांच्या संबंधीचं या ठिकाणी परिशिष्ट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले? बघा क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1942 या वर्षी बघा भारतामध्ये क्रिप्स मिशन हे आले होते. प्रश्न क्रमांक 23 पहा, महात्मा गांधी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधी खालीलपैकी बघा महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती? बघा लॉर्ड माउंटबॅटन यांनी बघा महात्मा गांधी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधीही दिली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा 14 जून या दिवशी बघा जागतिक रक्तदान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? बघा प्रश्न क्रमांक बघा शीतपेयामध्ये बघा कार्बोनिल ॲसिड या प्रकारचे या ठिकाणी ॲसिड असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था? मानव धर्म सभा बघा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानव धर्म सभा या ठिकाणी ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे.
बघा प्रश्न क्रमांक 28 पहा, मी नास्तिक का आहे. बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बघा मी नास्तिक का आहे या नावाचं पुस्तक बघा भगतसिंग यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी बीजेपीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा भारतीय जनता पार्टी म्हणजे बघा बीजेपीची स्थापना बघा सन 1980 या वर्षी बघा बीजेपीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमधला सर्वात लांबचा ग्रह. बघा सूर्यमालेमध्ये बघा सर्वात लांबचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह म्हणजे बघा या ठिकाणी नेपच्यून हा ग्रह सर्वात लांबचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो. संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावे चालतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती यांच्या नावे संपूर्ण देशाचा कारभार चालतो. प्रश्न क्रमांक 32 पहा, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य. भांगडा बघा भांगडा हे बघा खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे. बघा भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये बघा भारतामध्ये बघा झारखंड हे राज्य बघा प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाणेघाट हे बघा महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या नाणेघाट बघा हे महाराष्ट्रामधलं बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा नाणेघाट हे बघा पुणे या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामधलं बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवासे संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहे. नेवासे आणि संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत. बघा प्रवरा या नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्वारीच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा महाराष्ट्र बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली. बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा अभिनव भारत बघा या संघटनेची स्थापना सन 1904 या वर्षी बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी सुधारक या नावाचं साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते. बघा आगरकरांनी बघा सुधारक या नावाचं सन 1988 या वर्षी बघा आगरकरांनी सुधारक या नावाचं साप्ताहिक हे सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात. बघा संगणकाला आज्ञा देण्यासाठी बघा या ठिकाणी एंटर या बटनाचा वापर करतात. प्रश्न क्रमांक बघा, अस्सल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण. अस्सल मेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे. बघा अस्सल मेंढा हे चंद्रपूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक बघा, नारळाचं सर्वाधिक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक बघा नारळाचं क्षेत्र हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक नारळाचं क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुजरात या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते. बघा तापी नदी या ठिकाणी प्रामुख्याने वाहणारी नदी आहे. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा या ठिकाणी वॉटर गॅस या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक बघा, शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते. बघा शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते. बघा शुद्ध सोने हे बघा या ठिकाणी 24 कॅरेटचे सोने असते. प्रश्न क्रमांक पुढचा, तांबेरा रोग सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा. बघा तांबेरा हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा तो रोग आहे. बघा गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते. बघा मानवी शरीरामध्ये बघा अन्नाचं बघा प्रामुख्याने पचन हे लहान आतडे या ठिकाणी बघा अन्नाचं पचन हे होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मानवी शरीरामध्ये बघा छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते.
बघा 24 या ठिकाणी एकूण छातीच्या बरगड्यांची एकूण संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी बघा केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी बघा गोग आगरकर हे बघा केसरीचे बघा या ठिकाणी पहिले संपादक होते. प्रश्न क्रमांक 50 बघा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना या ठिकाणी स्थापन करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये बघा स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली होती? तुफान सेना बघा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 51 पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? बघा पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? सन 1818 या वर्षी बघा पेशवाईंचा शेवट हा झाला होता. प्रश्न क्रमांक 52 पहा, नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी बघा लागणारे बघा अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि सन 2024ची बघा संपूर्ण चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF जर कोणाला पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.